डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसने संपवले आहे हा नरेंद्र मोदी यांचा आरोप खोटा व दिशाभूल करणार आहे। भाजपची मातृसंख्या आरएसएसला संविधान देशांचा तिरंगा झेंडा पहिल्यापासूनच मान्य नाही। संविधान बदलण्याची भाषा संघ परिवार व भाजपचे नेते सातत्याने करत असतात। लोकसभा निवडणुका सुरू होताच अनंतकुमार हेडगे या भाजप नेत्याने 400 पारचे बहुमत आले की संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारांनीही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे। असे असताना संविधानावरून काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। 10 वर्षात एससी, एसटी, आदिवासी समाजाचा विकास केला हा मोदींचा दावा खोटा आहे। मोदी सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली आहे। मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही। आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केल्याचे सांगताना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनापासून वंचित ठेवले। अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यापासून वंचित ठेवले। या शब्दात नाना पटोलेंनी सरकारवर टीकाशस्त्र सोडले।